विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या चॅप्टरमधला लास्ट भाग ॲप्लिकेशन ऑफ बिट्स. तसं आहे ह्या चॅप्टरमध्ये आणखी भाग आहे, परंतु जो रिड्यूस केलेला सिलेबस आहे त्यानुसार हा शेवटचा भाग म्हणजे जो पुढला हा चॅप्टरमधला जो भाग आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे तो सिलेबसमध्ये ह्या वर्षी तरी नाही आहे. ॲप्लिकेशन ऑफ बीट, आपण काल बीट किंवा बिट्स आणि बीट फ्रिक्वेन्सी याचा विचार केला. बीट मीन्स द फॉर्मेशन ऑफ वन वॅक्सिंग अँड वन वॅनिंग इन 1 second. It is called beat. And the number of beat heard per second is called beat frequency. त्याला बीट फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. आणि मग आपण काल पाहिलेलं आहे की जर वॅक्सिंग म्हणजे आपण त्याला म्हणतो इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम, वॅनिंग म्हणजेच इंटेन्सिटी मिनिमम म्हणजे ॲम्प्लिट्यूड मिनिमम. म्हणजे जरी ॲम्प्लिट्यूड मिनिमम आणि मॅक्झिमम असेल, इंटेन्सिटी मिनिमम आणि मॅक्झिमम असेल, तरी त्याची बीट फ्रिक्वेन्सी n is equal to n1 minus n2 ही बीट फ्रिक्वेन्सी सारखीच येते. काल आपण हे ॲनालिटिकल ट्रीटमेंटमध्ये पाहिलेले. मग हा जो कन्सेप्ट आहे बीट, ह्याचे ॲप्लिकेशन आहे, मग ते आपल्याला आज पाहिजे की व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ बीट. आता बीट हा कन्सेप्ट सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीची रिलेटेड आहे. The first application of beat, the phenomenon of beat, the phenomenon of beat, the phenomenon of beat is used for matching the frequency of different musical instrument by आर्टिस्ट. हे झालं त्याचं पहिलं ॲप्लिकेशन. की काय त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे की दिस फेनॉमेनॉन ऑफ बीट इज यूज्ड फॉर मॅच और मॅचिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. मग आपल्याला माहिती आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला माहिती आहे. म्हणजे सितार असेल, वीणा असेल, गिटार असेल, हार्मोनियम असेल, तबला असेल, फ्लूट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. आणि जर आपण एकच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट 2 किंवा 3 व्यक्ती एकाच वेळी वाजवत असतील तर त्यांचा साऊंड किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी मिक्सअप होत आहे. आणि जर त्या 2 किंवा 3 जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली नाही तर त्या ऐकणारा जो आहे, आपण त्याला लिसनर म्हणतो, त्या ऐकणाऱ्याला तो साऊंड असा ऐकून आपण त्याला अनप्लीझंट सिनेशन ऑफ एअर किंवा प्लीझंट सिनेशन, तर प्लीझंट सिनेशन त्याला येणार नाही, अनप्लीझंट येते. म्हणजे आवाज त्याला ऐकावा, चांगला आवाज त्याला ऐकायला येणार नाही. जर मग काय केलं जातं
म्हणजे जो आर्टिस्ट असतो, जो ट्रेन पर्सन असतो, तो त्या दोन्ही जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्यांची जी बीट फ्रिक्वेन्सी आहे ती 0 करतो. म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं ना फॉर्म्युला N=N1 - N2. याच्यामध्ये N1 ही पहिल्या इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी आहे आणि N2 ही दुसऱ्याची आहे. म्हणजे कोणाची तरी फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कोणाची तरी कमी आहे. मग ज्यावेळेस बीट फ्रिक्वेन्सी 0 होते त्यावेळेस त्या दोन इन्स्ट्रुमेंट मधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच झाली असं म्हटलं जातं. आणि मग जो आर्टिस्ट असेल किंवा जो वादक असेल किंवा जो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मधला त्याला सराव असेल, अनुभव असेल, तो त्या दोन्ही इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी मॅच करतो आणि बीट फ्रिक्वेन्सी ही रिड्यूस करतो किंवा 0 करतो. आणि मग ज्यावेळेस ते दोन्ही इन्स्ट्रुमेंट प्ले होतील त्यावेळेस ऐकणाऱ्याला त्याचा प्लीझंट इफेक्ट येतो किंवा चांगला आवाज आपल्याला ऐकायला येतो. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन ऑफ बीट. म्हणजे हा जास्त करून याचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये याचा वापर केला झाला आहे, बीट फ्रिक्वेन्सी. किंवा अनेक इन्स्ट्रुमेंट आपण टी व्हीवर किंवा वगैरे पाहत असेल की जे संगीतकार असतात त्यांच्याकडे भरपूर मोठी टीम असते इन्स्ट्रुमेंट वाजवण्यासाठी आणि मग त्यांचे तालासुरात येण्यासाठी त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेचं असतं. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ दिस बीट, the speed of an airplane, the speed of an airplane can be determined by using Doppler रडार. दुसरे ऍप्लिकेशन आहे की आपल्याला एरोप्लेन सर्वांना माहिती आहे. हा एरोप्लेनचा स्पीड जो व्यक्ती किंवा जो ऑब्झर्वर ऑन द सरफेस ऑफ अर्थ असेल, जमिनीवर असणार आणि तो आपण आकाशामध्ये विमान पाहतो, विमान गेलेलं पाहतो, ते त्याचा स्पीड त्या लक्षात येणार नाही. मग त्याचा स्पीड डिटरमाइन करण्यासाठी ह्या बीट फ्रिक्वेन्सीचा किंवा फेनॉमेनॉन ऑफ बीटचा वापर केला जातो आणि त्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड डॉपलर रडार. डॉपलर हे सायंटिस्टचं नाव आहे. तुम्ही खाल्ल्या वर्गामध्ये 11वी मध्ये थोडा आपण उल्लेख केला आहे की डॉपलर इफेक्ट इन साऊंड आणि डॉपलर इफेक्ट इन लाईट. ह्या डॉपलर सायंटिस्टने असे 2 प्रकारचे इफेक्ट शोधलेत म्हणून त्याला डॉपलर इफेक्ट नाव दिलंय. आणि डॉपलर रडारचा लॉंग फॉर्म आपल्या सर्वांना माहिती आहे की रेडिओ डिटेक्शन and ranging. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग त्याला शॉर्ट मध्ये आपण रडार म्हटलं जातं. आणि ह्या आपल्याला माहिती आहे रडारचा वापर बऱ्याच ठिकाणी जास्त करून आपले जे मिलिटरी आहे किंवा एअरफोर्स आहे हे ह्या रडारचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आणि मग ह्या थोडक्यामध्ये कशा प्रकारे एरोप्लेनचा स्पीड डिटरमाइन केला जाईल तर जे एअर स्टेशनवर म्हणजे जमिनीवर जशा प्रकारचे अँटिना बसवलं असतं. आपण जर इथं पाहिलं तर इथं GMRT आपल्याला सर्वांना माहिती आहे पहा, ज्याच्या छत्र्या आहेत बरोबर, असा एक अँटिना आहे. त्याच प्रकारचा रडारचा अँटिना असतो आणि त्या अँटिन्यावरून समजा हा अँटिना आहे आणि त्याच्यावरून मायक्रोवेव्ह समजा ते चालतं विमान आहे त्याच्यावर हे वेव्स फ्रिक्वेन्सी पाठवली जाते आणि तिथून ती परत रिफ्लेक्ट होऊन माघारी येते. आणि मग त्याच्यावरून आपण त्या फ्रिक्वेन्सीवरून किंवा त्या फेनॉमेनॉन ऑफ बीट वरून ते जे सिग्नल आपण पाठवलेत मायक्रोवेव्हच्या माध्यमातून
त्या प्लेनकडे त्या स्टेशनवरून आणि रिफ्लेक्ट होऊन माघारी आली की आपल्याला त्याचा स्पीड डिटरमाइन करता येतो. म्हणजे दुसरं जे ॲप्लिकेशन आहे, द स्पीड, द phenomenon of beat is used. The speed of an aeroplane can be determined by using the Doppler radar. Third application of beat, the phenomenon of beat is used for, this phenomenon of beat is used for or used by traffic police. This beat frequency or phenomenon of beat is used by traffic police to determine the speed of vehicle, to check whether the speed limit is exceed or not. म्हणजे जे ट्रॅफिक आपल्याला सर्वांचा अंदाज आलेला आहे पहा, की असा नियम असतो की ठराविक रस्त्याने गेले तर त्या गाडीचं स्पीड लिमिट ठरलेलं असतं. हायवेवरून जाताना गाडीचं स्पीड लिमिट ठरलेलं असतं. मग हल्ली तुम्ही जर रस्त्याने गेले तर एक पोलिसांची व्हॅन असते पहा, आणि त्यांच्याकडे डिटेक्टर बसून ती गाडी ठेवलेली असते, आणि त्या डिटेक्टर म्हणून तुमची गाडी पास झाली, जर गाडीचा वेग हा त्या रोडवर जो ठरवून दिलेला वेग आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ती गाडी डिटेक्ट केली जाते. म्हणजे अशा प्रकारे जो स्पीडोमीटर आहे त्यांच्याकडे, त्याला स्पीड गन सुद्धा म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट वापरलेला असतो बीट फ्रिक्वेन्सीचा, की ज्यावेळेस गाडी त्या झोनमधून पास होते त्या डिटेक्टरमधून सिग्नल त्या गाडीवर इन्सिडेंट होतात आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन परत माघारी येतात. म्हणजे अशा प्रकारे त्या गाडीचा वेग डिटरमाइन केला जातो. मग हे ट्रॅफिक पोलीस त्या ह्याच कन्सेप्टचा वापर करून त्या गाडीचा स्पीड डिटेक्ट करतात, की जो लिमिट ठरवलेलं आहे त्या गाडीचा स्पीड त्या लिमिट क्रॉस केलंय का नाही हे ठरवण्यासाठी ह्या फेनॉमेनॉन ऑफ बीटचा वापर हे ट्रॅफिक पोलीस करत असतात. दिस इज द थर्ड ॲप्लिकेशन ऑफ बीट. ॲप्लिकेशन नंबर 4, फॉर डिटरमाइन द स्पीड ऑफ, इट इज यूज्ड फॉर डिटरमाइन speed of submarine. Determine speed of submarines using a sound source. Using sound source by using sonar. आता जवळपास हे 2, 3 आणि 4 हे ॲप्लिकेशन एकाच कन्सेप्टवर आधारित आहे. म्हणजे जर जमिनीवर एखादं काय असेल, एरोप्लेन एअरमध्ये आहे, हे जमिनीवर आहे, म्हणजे हे जे वाहन आहे जमिनीवर असेल त्याचा स्पीड डिटरमाइन करता येतो. जो हवेमधून जाणार आहे त्याचा स्पीड आपल्याला डिटरमाइन करता येतो. आणि तिसरं जे पाण्यामधून जे जहाज वगैरे जाणार आहे, आपण त्याला सबमरीन किंवा बोट म्हणतो, की त्या बोटीचा वेग किती असणार आहे तो डिटरमाइन करण्यासाठी दुसरं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, त्याला म्हणतात सोनार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट असतो की दिस इज द फेनॉमेनॉन ऑफ बीट. द फेनॉमेनॉन ऑफ बीट फ्रिक्वेन्सी इज यूज्ड फॉर डिटरमाइन द स्पीड ऑफ सबमरीन युजिंग अ साऊंड सोर्स बाय युजिंग अ सोनार. सोनारचा लॉन्ग फॉर्म सुद्धा सोनार ए साऊंड
नेव्हिगेशन and ranging. सोनार मीन्स साऊंड, नेव्हिगेशन अँड रेंजिंग. हे एक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे की जे पाण्यामधले जे जहाज असणारे, वेगाने जाणारे बोटी आहेत, त्यांचा स्पीड डिटरमाइन करण्यासाठी त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. आणि ह्याच्यामध्ये सेम कन्सेप्ट वापरला जातो, तो म्हणजे फेनॉमेनॉन ऑफ बीट. की त्या इन्स्ट्रुमेंटमधून जे सिग्नल बोटीवर जाणार आहेत, बोटीपासून परत रिफ्लेक्ट होऊन ते माघारी येणार आहेत, आणि अशा प्रकारे त्या सबमरीनचा स्पीड डिटरमाइन केला जातो. ऍप्लिकेशन नंबर 5, द डॉपलर. आता हे जे पहिले ऍप्लिकेशन हे म्युझिक मध्ये आहे. दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपण स्पीडचा संदर्भ घेतलाय. 2, 3 आणि 4 सेमच ऍप्लिकेशन आहे. आणि जो पाचवा ऍप्लिकेशन आहे, दिस ऍप्लिकेशन इज रिलेटेड टू मेडिसिन. हे मेडिकलच्या संदर्भात, मेडिसिनच्या बाबतीत हे 5 नंबरचे ऍप्लिकेशन आहे. आपल्याला माहिती आहे, आपण सोनोग्राफी हा शब्द ऐकलेला आहे. पहा, सोनोग्राफी म्हणतो आपण. त्यानंतर कलर डॉपलर, अशा ज्या कन्सेप्ट आहेत पहा. म्हणजे डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी, इट इज द फेनॉमेनॉन ऑफ बीट इज यूज्ड. डॉपलर सोनोग्राफी and echocardiogram work on the frequency of beat. म्हणजे आपण बऱ्याच वेळा कलर डॉपलर करतो, आणि कलर डॉपलर मध्ये जे हार्टच्या संदर्भात जे नर्व्स असणारे, जे फेन्स असणारे, बरोबर, त्याच्यामधून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतंय का नाही, किंवा त्या व्हेन जे असणारे, नसा असणारे, त्यांचा डायमीटर योग्य आहे का नाही, त्याच्यावरून योग्य रेटने रक्तप्रवाह होता का नाही, ते चेक करण्यासाठी आपण कलर अल्ट्रासोनोग्राफी करतो. किंवा इको कार्डिओग्राम हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. या साह्याने आपण अशा प्रकारच्या सर्क्युलेशन, म्हणजे हार्टच्या संदर्भात ज्या व्हेन आहेत, त्यांचं सर्क्युलेशन, त्यांचा आकार योग्य आहे का नाही, कलर डॉपलर किंवा डॉपलर अल्ट्रासोनोग्राफीच्या साह्याने आपण ते चेक करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा बीट फ्रिक्वेन्सी, जे इन्स्ट्रुमेंट वापरलं आहे त्याच्यामध्ये बीट फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. हे झाले मेडिसिनच्या संदर्भात. आणि लास्ट जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन नंबर 6. Application number 6. The phenomenon of beat is used to determine unknown frequency. It is used. The phenomenon of beat or beat frequency is used to unknown frequency. म्हणजे माहीत नसलेली फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी एखाद्या इन्स्ट्रुमेंटची किंवा एखाद्या वेव्हची आपण हे फेनॉमेना वापरू शकतो. तर फेनॉमेनॉन ऑफ बीट इज यूज टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी. माहीत नसलेली फ्रिक्वेन्सी आपण याने कॅल्क्युलेट करू शकतो. कारण की जर आपण एकापेक्षा 2 वेव्ह आपल्याकडे असतील, आपण हे शिकलो की स्टेशनरी वेव्ह कधी तयार होते, जर 2 वेव्ह एका दिशेने जात असणार आहेत, तर त्या ठिकाणी ते ओव्हरलॅप होतात, लूप्स तयार होतात, आणि स्टेशनरी वेव्ह त्या ठिकाणी तयार होते. आणि स्टेशनरी वेव्ह तयार झाले की नोड आणि अँटी नोड तयार होतात. आणि आपण हे बी शिकलो की बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर ज्या वेळेस ॲम्प्लिट्यूड मिनिमम किंवा मॅक्झिमम होतं, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले की आपण 2 वेव्ह अशा घेतल्या की त्यांचं ॲम्प्लिट्यूड सारखं होतं आणि फ्रिक्वेन्सी वेगळी वेगळी होती, बरोबर. आणि जर दोन्ही फ्रिक्वेन्सी वेगळी असल्यानंतर आपण बीट फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय घेतलं, n = n1 - n2. मग ह्याचा वापर करून आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी कशी काढता येते, तर आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे.
N1 N2 ह्या नोन फ्रिक्वेन्सी आहेत. पैकी जर आपण N1 ला अननोन केली आणि N2 आपल्याला माहिती आहे, तर आपण बीट फ्रिक्वेन्सी त्याची 0 केली जाते. प्रोसेस काय केली जाते? समजा हा फॉर्म्युला आहे, दोन फ्रिक्वेन्सी आहेत N1 आणि N2. एक फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित असते, समजा N2 आपल्याला माहिती आहे आणि N1 आपल्याला माहिती नाही, त्याची किंमत काढायची. मग काय केलं जातं की त्या ज्या दोन वेव्हज आहेत त्यांची जी बीट फ्रिक्वेन्सी आहे N, त्याला 0 केला, तो मिनिमाइज केला. आणि मग N0 झाला की एक फ्रिक्वेन्सी म्हणजे N2 आणि उरलेली फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? N1. म्हणजे अशा प्रकारे दिस phenomenon of beat is used to determine unknown frequency. म्हणजे अशा प्रकारे हे 6 ऍप्लिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. परीक्षामध्ये समजा प्रश्न विचारला गेला, स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ बीट, तर आपल्याला किमान 4 ऍप्लिकेशन याचे लक्षात ठेवायचे.